मी तुका सांगून सांगून थकले आता. मका सोड सोड म्हणते ना, सोड सोड मका एकदाचा. मी सुद्धा तुला सांगून कंटाळलोय. मग सोड ना मका, सोड ना. किती घट्ट धरत किती. हट्ट कोण धरला? सरकारला कोणाला भेटायचंय? वाड्यावर सरकारासमोर कोणी तमाशा केला? पण चूक सरकारांची होती. भयो, त्यांनी माझी बाजू ऐकून घेतला नसता तर माझ्यावरही येळ इली नसती. माझ्यावरही येळ इली नसती. म्हणून ऐकलं असतं तर तुझी अवस्था वाईट झाली असती. ह्या तू कशावरून सांगतास? कशावरून सांगतास? मका नव्हता त्या नराधमा बरोबर. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं त्यांनी. नको नको त्या गोष्टी करून सांगितल्या. मका सहन झाला नसता. त्याचा चेहरा रोज बघूचा लागलो असतो. त्यांना मका आयुष्यातून उठवल्यान त्याका मी कसं सहन केलं असतंय? कसं सहन केलं असतंय? पण लक्षात ठेव, समाजाने तुला सहन केलं नसतं. म्हणून काय त्या नराधमाबरोबर जगायचा मी? भयो, तुला मनातून पटतंय पण तू मान्य करत नाही. कधीच नाही. मी जीव देऊक निघाले तेव्हा मका अडवायचा पण प्रयत्न केला नाही. मग कित्यात म्हणून माझा राग सोडून देऊ मी? कित्यात म्हणून? माझ्यावर अन्याय झाला असा, माझ्यावर अन्याय झाला असा. प्रत्येकाला असंच वाटत असतं. भयो, मुकाट्याने हट्ट सोड. कधीच नाही. या एक तुझ्या तावडीत सापडलाय म्हणून. भयो, ही वेळ येणार नाही. ती येळ मीच येऊ देऊचं नाही. ती वेळ आल्या तूच असणार नाही. हे असं कधीपर्यंत सुरू राहणार? सरकार बाहेर येईपर्यंत. आणि सरकार बाहेर आल्यानंतर बयोला भेटायला येतील? हो, नक्की येतील. सरकार दिलेला शब्द पाळतात. आणि त्यानंतर बयो मुक्त होईल? ती हट्टाला पेटली नाही तर नक्की होईल. पण तिने जर असाच हट्ट धरला तर मात्र काही खरं नाही. काही तपास लागला का रे? सगळीकडे शोधलत का? शोधलं ग, सगळीकडे शोधलं. हा गाव सोडून तर गेला नाही ना? नाही ग, तेही बघितलं. स्टँडवर जाऊन चौकशी केली पण दादा वहिनीला गावाबाहेर जाताना कुणी बघितलेलं नाही. अरे मग हा गेला कुठे म्हणायचं? वासुदेव दादा आहे गरम डोक्याचा. त्याचा काही नेम नाही बघ. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तीच नाचवत बसायचं. ह्याच्यामुळे उगाच दुसऱ्यांची फरफट. बरं, गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. सावित्री वहिनींचं उगाच मधल्यामध्ये मरण. पण हा गेला कुठे असेल? आता काय सांगणार? अरे देवा, आता उद्या अक्कादा खोली बाहेर आल्यावर काय उत्तर देणार? त्या वासुदेव दादाला पण कळत नाही. उद्याच्या पूजेची तयारी व्हायची. सावित्री वहिनी घरात नाही, चित्राही मदतीला नाही. कुणाला म्हणून कशाचं काही पडलेलं नाही. एकटी भागीरथी आहे, ती मरती आपली. तुझ्याशी काय बोलत बसले? कामाचा रगाडा नुसता. अरे देवा, वाचव रे बाबा. असं काय करता? मी त्यांच्या जागी असतो किंवा असं धरून चला तुम्ही त्यांच्या जागी असता, असं वागला नसतात ना? नाही, वागला असतात का? नाही ना. मग खरंच माका पण वाटतं वासुदेव खताचं चुकलंच.
चुकलं म्हणजे अरे साप चुकलं हे म्हणजे कसं आहे, त्यांनी पाय तसं वागायचं आणि त्या घरच्यांनी सोसायचं, हे असं सगळं चाललंय. हो आता माका आहे ना राजाराम खोतांची दया येते. म्हणजे बघा ना, वासुदेव खोतांका सोडू त्यांनी काय कमी धावपळ केली होती? नाहीतर काय, त्या राजारामांची सारी मेहनत पाण्यात गेली. आता वासुदेव खोत निर्दोष सुटले होते ना, मग आता हे वाड्यावर न जाता खाई गेले. आता हे त्याला कळायला नको का? पण कोण सांगणार त्याला? आपली मनमानी, दुसरं काय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता वासुदेवांका सोडू राजाराम खोतांनी धडपड केलीच होती ना, आता परत त्यांका शोधाशोध करू धडपड चालूच आहे ना त्यांची. काय चालतं हा की त्या वासुदेवाला ना आपल्या ताकदीचा अभिमान आहे, होय ना? कसलं आली ताकद आणि ती ह्या वयात? ते मला सांगा, त्या ताकदीचं त्यांनी काय केलं? वाट लावली ना त्या कोणाची बाब्याची, त्याला बदडला. तेव्हा मला आता असं वाटतं, म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का, तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्याचा बंदोबस्त करावा हवा. हे बघा तुम्हाला पटतंय. अहो पण मी काय म्हणतो तात्या, पण सरकारांचा धाक असा ना वासुदेव खोतांवर. अरे वेडे आहात का तुम्ही? हे सगळं भंपकपणा आहे. तुम्ही भोळसटा तरी धाक बी काहीही नाहीये. ऐका माझं. हा म्हणजे सरकारांचा धाक नाहीये असं म्हणायचं का तुका? आता ताकद आहे की नाही हे कोण बघायला चाललंय? शेवटी सगळे एका घरातले. अरे मेला लक्ष्मण, अरे काय चाललंस? अरे वाड्यावर काम असा. वाड्यावर? आणि मेला तुझा वाड्यावर काय काम असा? माझं खास काम असा. अरे एवढं काय खास काम असतं रे मेल्या? नाही मी येते. वाड्यावर याचा काय काम असा? वाड्यावर बडबड नुसती दिवसभर आत्याबाईंची. वैताग येतो अगदी मला. हे सगळं ऐकायला मुलींना मी ठेवायचं का इथे? अगं घरात पूजा आहे, तेव्हाच मुलींना तुझ्या माहेरी पाठवायची काही गरज होती का? अहो मग काय करायला हवं होतं मी? तिथे निदान 4 वेगळ्या गोष्टीत मन तरी रमेल त्यांचं. इथे काय नुसतं? आणि हे महाभारत बघायला का ठेवायला हवं होतं त्यांना इथे? आणि आता हिचं करू का सारे कामाचं बघत बसू? रडू नको. शिवाय वाड्यात आवरावर सुद्धा काही कमी नाहीये. दिवसभर नुसतं पाठ मोडून जाते. रडू नको. गंगू आहे म्हणून तेवढं तरी बरं आहे. आता घरात तशी परिस्थिती आहे, त्याला कोण काय करणार? कुठल्या पायगुणाने आले नाही अरिष्ट काय माहिती. जन्माला आल्यापासून 7.5 लागलेली आहे. एवढा हसता खेळता वाडा आपला, नुसती अवकळ आली अवकळ. मला नजरेसमोर सुद्धा नको असते ती. पण अक्कादा बाहेर येईपर्यंत सहन करायलाच हवं. गप ग. हो विठोबा राजाराम कुठे आहेत? काय झाला? शांत हो आणि आता माका सांग काय झाला? अरे तो वासुदेव खोताना आणि वहिनीना सुकायाच्या देवळाकडे जाताना बघितलं म्हणून सांगायचं होतं. ठीक आहे मी त्यांना सांगते. तुझा मी सांगते. खोतानू हळूहळू बाबा, घाई करू नकोस. काय झालं? ते बाहेर लक्ष्मण इलो म्हणून तू घाई घाईन धावत आलास? तसा नाही. त्यांनी सावित्री वहिनी थोरल्या खोतांका जाताना बघल्या. कुठे जातो ते? सुकाई देवीच्या देवळाच्या दिशेने जाता. काही देवीच्या? तू खरं सांग, मी देवळात गेलो